सुंदर मनामध्ये भरली. सांगत असतो आबा त्यांना आणतच जाऊ नका ना इड. दरवेळी आल्या का काहीतरी नवीन कांड. ओ दौलतराव, तुम्ही बी काही कमी नाहीये. तुमचे कांड निस्तरता निस्तरता आमची आमदारकी धोक्यात येऊ नये म्हणजे मिळवलं. आमच्या विरुद्ध ठिणगी जरी पडली ना तर विरोधी पक्ष आग लावतो. बघा सोशल मीडियावर किती बोंबाबोंब केली आहे त्यांनी. सॉरी आबा. ए सॉरी घाला चुलीत. हे तुमच्यामुळे ना ती दीड दमडीची पोरगी आम्हाला उलट उत्तर देत होती. बाई माणूस म्हणून सोडलं आम्ही, नाहीतर हे बघा दौलतराव, पहिलं आणि शेवटचं सांगतोय, ही शर्यत सिरियसली घ्या, नाहीतर राजकारणाला राम राम ठोकून डेअरीकडे लक्ष द्या. कळलं? काचेचे नाही बरं, पितळेच्या वांगड्या या. जेव्हा तुझं नाव वाचलं ना लिस्टमध्ये तेव्हाच तुझ्या मापाच्या बनवून घेतलं. शर्यत तर मी जिंकणारच आहे, पण या बांगड्या तुझ्या हातात भरीन ना तेव्हा जीव थंड होईल यार माझा. फेक त्या बांगड्या, उगाच कायला बाळगायचे. काय झालं ते? काही नाही. मला माहित होतं आपल्याला दाद नाही मिळणार ते. माणसाच्या जगात न्याय नाही लतिका. असं नाही आहे दादा. पाहिलं ना तू, ऐनवेळी अक्कासाहेबांनी पलटी नसती ना मारली तर आज दौलतला अटक झाली असती. त्या नाही उभ्या राहिला माझ्या बाजूनं. कशा उभ्या राहतील लतिका? पोटचं पोरग आहे त्यांचं ते. दादा पण गुन्हा असतो. हा लतेत, पण सख्ख्या मुलाला कोणी पोलिसांच्या तावडीत जाऊ देणार नाही. माझं चुकलं, नव्हतं घ्यायला पाहिजे मी त्यांचं नाव. तू तरी काय करणार? तुला आब्यावर हल्ला करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करायचा होता, पण पोलिसांनीच उडवाउडवी द्यायला सुरुवात केली म्हणून तू. दादा आता काय? आता काही नाही. पहिले तुझ्या नवऱ्याची हालत बघू. आईच्या नेहमीचे 15-20 कॉल होते. चल, काळजी करत असतील ते. माफ करा, मला तुमचं नाव घ्यायचं नव्हतं, पण खरं काय हे तुम्हाला माहितीये, त्यामुळं प्लीज खरं काय ते सांगा. दौलत अभ्यावर हल्ला करणार होता हे तुम्हाला माहित होतं आणि म्हणूनच तुम्ही अलर्ट करण्यासाठी मला कॉल केलता. घे. काय घे? दिसत नाही का डोळे फुटले? ए तोरा सांभाळू ना, माझ्या पुढे नाही. जे काही गुण उधळायचे होते ते झाले ना उधळून. डोसे तासाभराने सलाड देते, डाएट मोडू नको. ऐका ना, त्याच्यापेक्षा असं कर ना, या ज्यूस मध्ये आहे ना 90-20 टाकून द्या. ते खाचकीनं मारलं का फाचकीनं तोंडातून फेस बाहेर येईल आमच्या. मग रापकीनं जाऊ पडून इथं नाही का, पुढच्या मिनिटाला खापकीनं स्वर्गात दाखल. नंतर अभिमन्यूचा जसा फोटो बनवून घेतला होता ना आम्ही कैलासवासी अँड ऑल लिहून, तसा आमचा एक फोटो घ्या बनवून. तुमच्या हस्तेचा चंदनाचा हार घाला त्याच्यावर नाही का, आणि ह्या भितडावर इथं द्या लावून फोटो. आणि पेपरमध्ये बातमी पण द्या टाकून दणकन म्हणा, दौलतराव सर्जेराव निंबाळकर शर्यती आधीच अनंतात बुंग. दौलत वाईट वाटलं?
तुम्हाला कायला वाईट वाटत असतं तर एवढं केलं असतं का तुम्ही? तुमची तर कृपा होईल सगळी. काही वाटतं का जीवाला? डबेला काला केला फोन? शत्रूशी हात मिळवणी करून स्वतःच्या पोराचा जीव घेता? पोराचा जीव घ्यायला नाही, पोराचा जीव वाचवायला फोन केला लतीला. दौलत, तुझ्या माथी कुणाचं कुंकू पुसल्याचा पाप लागू नये, तुझ्या हातून कुणाचा जीव जायला नको म्हणून केला होता मी फोन लतीला. माझा पोरगा गुन्हेगार व्हायला नकोय मला. भले मग तो हारला तरी चालेल, पण हारलो तरी चालेल म्हणजे कुणाला चालेल? तुम्हाला चालेल? तुम्हाला कोण विचारतं? काय अक्कल आहे आपली? आपल्याला कशातलं कळतं? स्वयंपाकातलं. आपण तेवढंच लक्ष घालावं. राजकारणातलं आपल्याला नाही कळत, आपण तिकडे नाही पडू. तुझा जीव वाचावा म्हणून फोन केला मी. कभी फोन उचलू नाही राहिले. कमाल झाली बाई. त्याग, तुला काही कळतं की नाही? हा, सकाळ धरणं फोन करून राहिले मी. ते सॉरी सकाळ धरणं भाऊजी लती लती करू राहिले आणि तुझा तर काही पत्ताच नाही. काय? आम्ही पूर्णपणे शुद्धीत आला. अभ्या, अभ्या, आत्याबाई, तुम्ही या इकडं. लतीला जाऊ दे भाऊजींपाशी. कवा धरणं तिच्याच नावाचा जप चाललाय. मामी, हो तुम्ही बसा ना, मी थांबते इथं. हो राजाला राणी भेटल, चुकलेलं कोड सुटल. रेशमी धाग्यांची कहाणी दोघांची. नशा प्रेमाची वेगळी